हॅलो ऑल, मी देव दुबाले आणि तुमचं सगळ्यांचं देवच डिजिटल डोमेनमध्ये स्वागत करतो. एक ग्रॅज्युएशनचा टर्निंग पॉईंट असतो. ओके, 12वी नंतर करायचं काय? 12वी नंतर आपल्याला डिग्री करायची, डिप्लोमा करायचा, जर इंजिनिअरिंग करायची तर कुठली ब्रांच घ्यायची, कुठली फील्ड घ्यायची, हे काही माहीत नसतं. गायडन्स पाहिजे असतो. ओके, जर असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. पूर्ण डिटेल, जर इंजिनिअरिंग करायची असेल किंवा दुसरे फील्ड घ्यायचे असेल त्यासाठी पण डिस्कस करणार आहोत आपण. टियर 1, टियर 2, टियर 3 कॉलेजेस काय असतात ते पण आज आपण डिस्कस करणार आहोत. तो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. त्याला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हॅल्युएबल मी व्हिडिओ घेऊन येत असतो. स्टार्टिंगला आपण हे डिस्कस करूया की 2024 मध्ये इंजिनिअरिंग केली पाहिजे का. ओके, सो 2024 मध्ये जर तुम्हाला पॅशन असेल, जर तुमचं सिव्हिल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर जर तुम्हाला पॅशन असेल ना तर तुम्ही करू शकता. आज मार्केटमध्ये जर आपण 4 पैकी 2 दगड मारले ना तर दोन्ही पण दगड इंजिनियरला लागतात. म्हणजे मार्केटमध्ये इतकी अशी सिच्युएशन आहे. ओके, तर आणि जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची तर तुम्हाला कुठल्या कॉलेजेसमध्ये करायची ते पण डिस्कस करूयात आपण. जर तुम्ही ऐकलं असेल टियर 1, टियर 2, टियर 3 कॉलेजेस काय असतात. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूयात की टियर 1 कॉलेजेस म्हणजे काय. म्हणजे टियर 1 कॉलेजेसमध्ये जर तुम्ही इंजिनिअरिंग वगैरे केली तर तुम्हाला जॉब लागायचे चान्सेस किती आहेत, पॅकेजेस तुम्हाला कसं भेटेल आणि काय भेटेल. आणि लास्ट मी आज टियर 4 म्हणजे जे आपल्यासारखे लोक करतात त्याच्याबद्दल बोलणार आहे. ओके, सो टियर 1 मध्ये कॉलेजेस कोणते येतात? टियर 1 मध्ये कॉलेजेस येतात तुमचे की IIT दिल्ली, ओके, IIT बॉम्बे, IIT मद्रास, IIT कानपूर, टॉप जे काही तुमचे टॉप IITs आणि NITs कॉलेज जे आहेत ना ते येतात तुमचे टियर 1 मध्ये. जर तुम्ही त्यांच्यामधून जर तुम्ही त्या कॉलेजेसमधून जर तुम्ही पासआउट झालात तर 101% तुम्हाला जॉब लागायचे चान्सेस खूप जास्त आहेत विथ हायर पॅकेज. 2 मध्ये आपण कॉलेजेस बघूयात कोणते कोणते आहेत. तर टियर 2 मध्ये कॉलेजेस आहेत तुमचे NIT दुर्गापूर, NIT पटना, NIT दिल्ली, NIT गोवा आणि सगळ्यात मेन म्हणजे जर पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला टियर 2 चे कॉलेजेस जर माहीत असतील तर त्याच्यामध्ये सगळ्यात एक आहे COP पुणे आणि VJIT मुंबई. तर हे 2 टियर 2 मध्ये कॉलेजेस येतात. त्यानंतर आहे तुमचे टियर 3 मध्ये. टियर 3 मध्ये जे टियर 1 आणि टियर 2 मध्ये जे काही राहिलेले कॉलेजेस आहेत ते सगळे येतात. मी डिस्क्रिप्शन मध्ये टियर 1, टियर 2, टियर 3 ची लिस्ट पूर्ण देतो. ओके, सो आता येतं टियर 4. त्याला ऍक्च्युअली क्रायटेरिया नाही पण मी टियर 4 त्याला बोलतो. टियर 4 म्हणजे जे आपण जे प्रायव्हेट सेक्टर आहे ना, पूर्ण प्रायव्हेट मध्ये ज्यांना डोनेशन 1 लाख 2 लाख पर्यंत घेता, कोण 3 लाख पर्यंत घेता. ओके, MIT, सिंहगड, ओके, हे जे काही पुण्यामध्ये आहे, जे महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज आहे ते टियर 4 मध्ये येतात. आणि त्यामध्ये आपण म्हणजे मी स्वतः इंजिनिअरिंग त्यामध्येच केली आणि ज्यामध्ये जास्त गर्दी आहे ते आहे टियर 4. मग सगळ्यांना असं वाटेल की यार टियर 1, टियर 2, टियर 3 मध्ये तर आपण कोणी इंजिनिअरिंग केली नाही आणि ज्यांना आपल्याला आता करायची आहे, आपण तसं IIT मध्ये वगैरे एक्झाम दिले नाहीये तर आपल्याला ते कॉलेज भेटणार नाही. ऑफकोर्स आपल्याला टियर 4 कॉलेज भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये जॉब भेटायचे चान्सेस किती चांगल्या कॉलेजेसमधून, त्यातून पण तुम्ही चांगल्या कॉलेजेसमध्ये केले तर तुम्हाला पॅकेज एक 5-6 म्हणजे जर तुम्ही पासआउट झाला तर 5-6 पर्यंत पॅकेज भेटायचे चान्सेस आहेत तुम्हाला. आणि जर तुम्हाला कॉलेज ॲव्हरेज भेटलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हार्डवर्क जास्त करावं लागेल. तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज वगैरे नसणार कारण तिथे लॅब्स वगैरे अवेलेबल नसणार. ओके, सो हे झाले तुमचे इंजिनिअरिंग म्हणजे क्रायटेरिया आणि कॉलेजेस. बरं, ह्याच्यापैकी जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचीच नाहीये आणि तुम्हाला हे टियर 1, टियर 2 किंवा ओके ह्याच्यापैकी तुम्हाला इंजिनिअरिंग करायचीच नाहीये, टॉप कॉलेजेस असू या हे असू, तर त्याला ऑप्शन काय? आजकाल काय झालंय ना की जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायची नाहीये तर ऑप्शन भरपूर आहेत. ओके, आणि जर तुम्हाला दुसऱ्या फील्डमधून कुठल्याही, आता आजकाल असं झालंय ना की IT इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिलचे पण म्हणजे कॅन्डिडेट आहेत. ओके, भरपूर म्हणजे असं म्हणता येईल किंवा 10 to 15% पर्यंत आता मुलं जॉईन झाले आहेत. म्हणजे असं काही नाही. ओके, सो कमी फीज मध्ये तुम्हाला दुसरे कोर्सेस पण आहेत, दुसरे ग्रॅज्युएशन तुम्ही दुसऱ्या कोर्सेसमध्ये पण ग्रॅज्युएशन करू शकता. ओके, डिग्री डिप्लोमा करू शकता. तर असे काय आपण फील्ड बघूयात काय काय आहे. तर त्यामध्ये आहे तुमचं डिग्रीमध्ये आणि BCA. ओके, BCA तुम्हाला जर 12वीला तुमचं जर मॅथमॅटिक्स असेल ना तर तुम्ही BCA करू शकता. ओके, सो BCA आहे 3 इयर्सचं. ओके,
3 इयर्समध्ये तुम्ही BCA करून MCA करू शकता. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला फीस पण कमी लागेल ॲज कम्पेअर टू इंजिनिअरिंग, आणि तुम्ही परत इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकता हे करून. ओके, जर तुम्हाला IT मध्ये जॉब पाहिजे असेल तर तुम्ही हे करून तुम्ही जाऊ शकता, IT मध्ये जाऊ शकता, आणि कमी फीजमध्ये. तुम्हाला फक्त काय हार्डवर्क करायचं आहे. तर BCA करून MCA करून तुम्ही IT मध्ये पण तुम्ही येऊ शकता. त्यानंतर आहे BSc. ओके, BSc करून MSc करू शकता तुम्ही. MSc केमिस्ट्री आहे, त्यानंतर तुम्हाला MSc IT आहे. ओके, अशा ज्या काही तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये फील्ड आहेत त्या पण MSc मध्ये पण फील्ड आहेत, त्यातून पण तुम्ही जाऊ शकता, त्या फील्ड मध्ये पण तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर आहे तुम्हाला जर समजा बीटेक, तुम्हाला असं वाटलं की यार आपण बीटेक कराव्यात आपण, आणि बीटेक केल्यानंतर तुम्हाला जर MTech वगैरे करायचं असेल तर बीटेक नंतर तुम्ही गेट वगैरे देऊन तुम्ही MTech पण करू शकता. MTech करू शकता, ME करू शकता. ME केल्यानंतर लेक्चरशिप मध्ये तुम्हाला जॉब लागायचे चान्सेस आहेत. त्यानंतर आहे की ऍक्च्युली काय ना, तुम्हाला कोणत्याही म्हणजे आपण जे म्हणतो ना की कॉलेजेस चांगले का पाहिजेत. जर तुम्हाला कॉलेज चांगलं भेटलं ना, तर चांगले फ्रेंड्स भेटतात. ओके, चांगलं तुमचं कनेक्शन भेटतं, प्रॅक्टिकल होता, कनेक्शन वाढतात चांगले, आणि तुम्हाला जॉब लागायचे चान्सेस जास्त असतात. नॉर्मल कॉलेजेसमध्ये काय असतं ना की तिथे जो काही क्राऊड आहे ना तो म्हणजे ॲज पर स्टडी जास्त काही ते म्हणजे स्टडी काही जास्त करत नाही ते लोक. आणि तुम्हाला जर त्यातून जर करायचं असेल ना तर त्यातून बी असं नाही की त्यातून लोकांना जॉब लागत नाही. नॉर्मल साध्या कॉलेजमधून पण सगळ्यांना व्यवस्थित चांगलं पॅकेज पण भेटतं, पण त्यातून असं असतं ना की तुम्हाला 100 मधून 10 to 20 कॅन्डिडेट्स असे भेटतील की हार्डवर्कर आहेत. ओके, मग तुम्हाला त्या लेवलला तुम्हाला राहायचं आहे, कारण तिथे कॉलेजेस प्रॅक्टिकल्स रेग्युलर होत नाही त्यामुळे. ओके, तर त्यामुळे चांगले कॉलेजेस तुम्हाला पाहिजेत. आणि जर तुम्हाला इंजिनिअरिंग नसेल करायची ना, सर्च करा. म्हणजे जेव्हा माझ्या वेळेस मी 2011 मध्ये इंजिनिअरिंग केली तेव्हा एवढं सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं. जेव्हा म्हणजे होतं पण तेवढं एक्सप्लोर करत नव्हतो. तेव्हा असे काही मार्केटमध्ये जर कोण आपण गायडन्स करायला कोणी जास्त नव्हते. थोडेफार लोक होते जवळचे, म्हणजे मलाही गायडन्स केलंच आहे, बट तेव्हा कमी लोक होते. आता खूप जास्त आहे. नेटवरती पण तुम्हाला खूप सारा डेटा आहे. एक्सप्लोर करा. इंजिनिअरिंग मध्ये जर तुम्हाला करायचं नसते आणि फक्त तुम्हाला फॅमिली बॅकग्राऊंडमुळे किंवा तुम्हाला फक्त करायचं म्हणून तुम्ही करताय आणि फील्ड माहीत नाही, आणि सगळ्यात मोठं फील्ड की तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तरच त्या फील्डमध्ये जा. ओके, विनाकारण 3-4 वर्ष वेस्ट केल्यानंतर असं नका की यार मी उगाच ह्या फील्डमध्ये आलोय, मला आता फील्ड चेंज करायची, हे असं होत नाही. ओके, त्यामुळेच मी आधी बोललो की हे एक टर्निंग पॉईंट आहे. त्यामुळे व्यवस्थित गायडन्स घ्या, आणि त्या व्यवस्थित गायडन्स नंतरच कुठली तरी एक फील्ड निवडा. नवीन एक्सप्लोर करा. हॉटेल मॅनेजमेंट, एअरक्राफ्ट, नेव्हीमध्ये जा. तिथे पण चांगल्या ओपनिंग्स आहेत. ओके, त्यानंतर जर तुमचं बॅकग्राऊंड जर बिझनेसच्या ह्यातून येत असेल तर थोडंसं बिझनेसकडे पण तुम्ही लक्ष द्या. मार्केटमध्ये प्रोजेक्ट्स आहेत, मार्केटमध्ये जॉब्स आहेत, पण तुम्हाला तुमची व्यवस्थित फील्ड निवडता आली पाहिजे. तुम्हाला स्किल सेट, नॉर्मल तुम्ही इंजिनिअरिंग करा, कुठली फील्ड करा, कुठलं ग्रॅज्युएशन करा, BSc करा, फार्मसी करा, काहीही करा, बट जर तुम्हाला तुमचं जर पॅशन किंवा तुमचं स्टडी किंवा तुमचं स्किल अपग्रेड नाही करता आलं, 10 मधून 2 ते 3 मुलं म्हणजे 10 मधून तुमच्या टॉप 2-3 मध्ये जर तुम्हाला नाही राहता आला ना, तुम्हाला जॉब लागायचे चान्सेस कमी आहेत. सो फील्ड व्यवस्थित निवडा, कॉलेज व्यवस्थित निवडा, फ्रेंड सर्कल व्यवस्थित निवडा, गायडन्स प्रॉपर घ्या आणि प्रॉपर स्टडी करा. स्किल सेट अप टू डेट ठेवा. तुम्हाला नक्की तुम्हाला 101% तुम्हाला जॉब लागेल. जर तुमचे डाऊट्स असतील फील्ड रिलेटेड, कोर्स रिलेटेड, ग्रॅज्युएशन, डिग्री, असे काही तुमचे डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे लोक कन्फ्युजनमध्ये आहेत त्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच त्यांना पण फायदा होईल. परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.